एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर सरकारी बंगला रामटेक पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे। एकेकाळी राजकारण्यांसाठी लकी ठरणारा हा बंगला आता राजकारण्यांसाठी अनलकी ठरल्याची चर्चा सुरू झाली। महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्र्यांचे बंगले हे सत्तास्थानांचं प्रतीक म्हणून ओळखले जातात। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्याचा राजकारणात एक आब आणि दरार आहे। तसाच उपमुख्यमंत्र्यांच्या रामटेक या बंगल्याचाही राजकारणात असाच दरार आहे। पण रामटेक हा बंगला आता शापित आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मंत्र्याचं हे निवासस्थान, पण गेल्या काही वर्षात या बंगल्यात जो राहायला येतो त्याचं काही भलं होत नाही अशा वावड्या उठायला सुरुवात झाली आहे। शरद पवार आणि रामटेक। खरं तर शरद पवार जेव्हा पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तेव्हा हाच रामटेक बंगला त्यांना राहायला मिळाला होता। या बंगल्यात राहून त्यांनी वसंतदादा सरकार पाडून पुलोदच्या प्रयोगाची आखणी केली। त्यावेळी हा बंगला म्हणजे वर्षाचं प्रवेशद्वार असल्याची ख्याती होती। गोपीनाथ मुंडे आणि रामटेक। 1995 साली युतीचं सरकार सत्तेवर आलं। दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे रामटेक बंगल्यावर राहायला आले। त्यांना हा बंगला लकी वाटला होता, पण कसलं काय? गोपीनाथ मुंडे आणि एका कलावंतिणीच्या कथित संबंधांमुळे मुंडे टीकेचे धनी झाले। तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंमधलं शीतयुद्धही त्यावेळी चर्चेचा विषय झाला। मुंडेंना हा बंगला सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्या अगोदरच सोडावा लागला। हा बंगलाही गेला आणि भाजप शिवसेनेची सत्ताही। छगन भुजबळ आणि रामटेक। 1999 साली आघाडीचं सरकार सत्तेत आलं। छगन भुजबळांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली। भुजबळांचा पत्ता मुक्काम पोस्ट रामटेक बंगला असाच झाला। सर्वाधिक काळ ते याच बंगल्यावर राहिले। तेलगी प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले आणि भुजबळांना मंत्रिपद सोडावं लागलं। अर्थातच रामटेक बंगल्यावरचा त्यांचा मुक्कामही हल्ला। एकनाथ खडसे आणि रामटेक। 15 वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झालं। राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली युतीची सत्ता आली। खडसे उपमुख्यमंत्री झाले नाहीत, मात्र मुख्यमंत्र्यांनंतरचं सर्वात जास्त महत्त्वाचं खातं त्यांच्याकडेच आलं। साहजिकच रामटेक बंगलाही त्यांच्याकडेच आला। त्यांनीही तो हट्टानं मागितल्याचं सांगण्यात आलं। मात्र या बंगल्यात आल्यानंतर खडसेंच्या मागं आरोपांचं शुक्लकाष्ठ जे लागलं ते लागलंच आणि अवघ्या 1.5 वर्षात खडसेंना अपमानास्पद पद्धतीनं आपलं मंत्रिपद सोडावं लागलंय। राज्याच्या राजकारणात रामटेक बंगल्यामुळे आणखी एका नेत्याला बसलेला राजकीय धक्का यामुळे पाहायला मिळाला। राजकारणात शुभाशुभ फार मानलं जातं, त्यामुळे भविष्यात रामटेक बंगला कुणीही घ्यायला तयार होईल का याबाबत शंका व्यक्त होते। हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।